राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बघा पत्रकाराशी बोलताना आज शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे अशी माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, 2020 पासून तर 2024 पर्यंत जे काय केंद्र सरकारचा मंजूर केलेला पीक विम्याचा हा दुसरा टप्पा आहे. ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत पीक पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल, अशा शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आज दुपारी 2 वाजेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या रकमेला वितरण सुरू होणार आहे. ज्या शेतकरी मित्रांनी अद्यापही पीक विम्याचा 1ही रुपया मिळाला नाही, त्यांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आज दुपारी 2 वाजेपासून शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सगळेच पीक विम्याचे पैसे जमा होणार. कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे, व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत. बरेच शेतकरी बघा व्हिडिओ अर्धवट बघतात, त्यामुळे त्यांना कळत नाही की बघा कधी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, किती पैसे जमा होणार आहे. लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो बघा, आता हेक्टरी 20,000 रुपयेपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. हा 2020 ते 2024 या तिन्ही वर्षाचा प्रलंबित पीक विमा आहे, जो सोडवण्यासाठी आज मुहूर्त लागल्याचं दिसत आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यापाशी दर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे बघा पोस्ट ऑफिस बँक, त्याचप्रमाणे महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक अशा विविध बँकांमध्ये खातं असल्यास सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही शेतकरी मित्रांनो आता मागील महिन्यापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला नव्हता. पत्रकारांनी याबद्दल विचारणी केल्यावर मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागांना तातडीने आदेश दिलेला आहे आणि हेक्टरी एकूण 20,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणजेच की भारताचे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलेलं आहे. आता डायरेक्ट शेतकरी मित्रांनो बघा, हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कारण की बघा दत्तात्रय भरणे आता डायरेक्ट देवेंद्र फडणवीस या दोन्हीच्या हस्ते आज शेतकऱ्याच्या खात्यात 2 वाजता पीक विम्याचे डायरेक्ट पैसे जमा होणार. आता मुख्यमंत्र्यांनी आदेश म्हणजेच हे अंतिम निर्णय असतो, त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने 16 जिल्ह्याची यादी आता जाहीर केलेली आहे. आता ते 16 जिल्हे कोणते आहे, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपण हे जाणून घेणार आहोत. आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा आज सुरू झालेला आहे. त्यामुळे बघा या 16 जिल्ह्यामध्ये विशिष्ट असलेले सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आता जमा होत आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आज बघा तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल अशा फक्त वाट बघत होते, परंतु ठामपणे कोणी खरं सांगत नव्हतं की आता मात्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन थट्ट सांगितलं आहे की आता बघा पीक विमा आज दुपारी 2 वाजेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहे. जर तुम्ही 2020, 2021 किंवा 2024 मध्ये कधीही पीक विमा भरलेला असेल, तर तुमच्या खात्यावर आता पीक विमा सोडण्याची मुहूर्त लागलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम बघा, ज्या शेतकऱ्याला अजूनसुद्धा पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल, अशा शेतकऱ्यांनी काय करावे लागेल, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी आता प्रतीक्षा करत आहे. आता पीक नुकसान म्हणजेच की बघा पीक विम्यासाठी पात्र ठरलेले 16 जिल्ह्याची यादी बँकांना देण्यात आलेली आहे. यामध्ये बघा 2020, 2021 आणि 2024 या तिन्ही वर्षाची यादी आहे. आणि केंद्र सरकारने मंजूर केलेला हा 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आज जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासाठी हा अंतिम निर्णय घेतल्याचं दिसत आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, 2020 ते 2024 पर्यंत ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले आणि बघा ज्या शेतकऱ्याला 75% पैसे मिळाले असतील, अशा शेतकऱ्याला आता बाकीचे सुद्धा पैसे मिळणार आहे. आता बघा प्रत्येक पिकानुसार पीक विम्याची रक्कम वेगळी असणार आहे.
म्हणजेच बघा तुमच्या पिकाचे 2020, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा 2021, 2024मध्ये झालेले नुकसान आणि बघा अर्ज भरताना नोंदवलेल्या पिकानुसार तुम्हाला पीक विमा मिळाला. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण काही शेतकरी अर्धवटच माहिती घेतात. त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हे समजत नाही. आता मुख्यमंत्र्यांनी थट्ट आदेश काढलेला आहे, की निर्णय अंतिम झालेला असून खरोखरच आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आता पैसे जमा होणार. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, कोणते शेतकरी आहे, कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहे, हे सुद्धा स्वतः सरकारनं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आता बघा कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे. भात पिकासाठी शेतकरी मित्रांनो बघा, आता भात पीक हे सर्वात जास्त उदाहरणार्थ बघा सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, त्याचप्रमाणे 2020, 2021 आणि 2024 मधील नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी 2 वाजेपासून जमा करण्यात येणार आहे. बघा शेतकऱ्यासाठी ही खरोखरच एक आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बाजरी पिकाच्या नुकसानासाठी शेतकरी मित्रांनो बघा सोलापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 32,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, भुईमूग पिकासाठी बघा 2020, 2021 आणि 2024 मध्ये नुकसान झालेले असलेल्या शेतकऱ्यासाठी हेक्टरी 45,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. बघा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा आज खरंच अर्थाने सुरू झालेला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठा गोड होणार आहे. आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन पिकाचं नुकसानासाठी जर तुम्ही 2020, 2021 आणि 2024 मध्ये पीक विमा भरलेला असेल, तर ते 3 वर्षाचे मिळून हेक्टरी तुम्हाला 55,000 रुपये सर्वात जास्त मोठी रक्कम म्हणजेच की पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच बघा मूग पिकासाठी शेतकरी मित्रांनो 2020, 2021 आणि 2024 मधील नोंदीनुसार थट्ट 28,000 रुपये 3 वर्षाचा एकत्र पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा, उडीद पिकाचं नुकसान झालं असल्यास आणि पीक विमा भरलेला असल्यास हेक्टरी 25,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा आज जमा करण्यात येत आहे. तूर पिकाचं नुकसानासाठी हेक्टरी 47,000 रुपये 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा कापूस पिकासाठी हेक्टरी 3 वर्षाचा मिळून 60,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला असून हे सर्वाधिक पीक विमा आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, ज्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होत आहे, तर बघा नंदुरबार. आता ते कोणकोणते जिल्हे आहे, सर्वप्रथम जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे शेतकरी मित्रांनो, त्या जिल्ह्याचं नाव आहे नंदुरबार. त्याचप्रमाणे बघा नागपूर, परभणी, यवतमाळ, बीड, जालना, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर या 8 जिल्ह्याचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो बघा, रायगड जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला आणि अमरावती या अन्य 8 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनाही या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. आता जेवढे काही तुम्हाला जिल्हे सांगितलेले आहे, त्या जिल्ह्यात आज बघा 2 वाजेपासून डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम ज्या शेतकऱ्याला पैसे जमा झाले नसेल, अशा शेतकऱ्यांनी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जेणेकरून त्यांना पैसे मिळवण्यासाठी काय काम करायचं हे तुम्हाला लवकरात लवकर जाणून घ्यायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.